लग्नाच्या पहिल्याच रात्री असं वस्त्र काढायला लागताच नवरा बाहेर पळाला, कारण जाणून हादरावून जाल नवरी धक्क्यात नवरदेवाचं ते सत्य समजताच सर्व हादरले. नेमकं असं काय घडलं असेल त्या खोलीत, काय पाहिलं, काय जाणवलं की एका नवऱ्याने स्वतःच्या लग्नाच्या पहिल्याच रात्रीच दरवाजा उघडून बाहेर पळ काढला आणि एका नवरीच्या आयुष्याची स्वप्न एका क्षणात चक्काचूर झाली. ही घटना आहे विश्वास, प्रतिष्ठा आणि एका मोठ्या लपवलेल्या सत्याची. शेवटपर्यंत ऐका, कारण जे उघड होणार आहे ते तुम्हालाही विचार करायला भाग पाडेल. कानपूर शहरातील किशोरनगर भागात राहणारी एक सुशिक्षित तरुणी. घरात आनंदाचं वातावरण. 25 एप्रिल रोजी तिचं लग्न हमीरपूर येथील एका युवकासोबत ठरलं. दोन्ही कुटुंबाची ओळख, चर्चा, पाहणी सर्व काही व्यवस्थित झालं. मुलगा नोकरीत, घरानं प्रतिष्ठेचं, बोलण्यात गोडवा. मुलीच्या कुटुंबियांनीही कोणतीच कसर ठेवली नाही. हॉटेल बुकिंग, बँड बाजा, दागिने, जेवणावळी, तब्बल 38 लाख रुपयांचा खर्च. थाटामाटात वरात आली, विधी पार पडले. नातेवाईकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आणि दुसऱ्या दिवशी नवरी सासरी दाखल झाली. पहिली रात्र जिच्याबद्दल प्रत्येक मुलगी स्वप्न पाहते. आयुष्याची नवी सुरुवात, अपेक्षा, थोडी भीती, थोडी लाज, पण त्या रात्री काहीतरी वेगळंच घडलं. नवरीच्या म्हणण्यानुसार पती अचानक अस्वस्थ झाला. बोलणं टाळलं. काही वेळातच खोली बाहेर पळाला. सुरुवातीला तिला वाटलं कदाचित ताण असेल, थकवा असेल. मोठं लग्न, नातेवाईकांची गर्दी म्हणून तिने दुर्लक्ष केलं. दुसरा दिवस, तिसरा दिवस, पण परिस्थिती बदलली नाही. 4 दिवस सासरी राहूनही पतीने तिच्याशी शारीरिक जवळीक साधली नाही, असा तिचा आरोप आहे. कधी थकव्याचं कारण, कधी कामाचा ताण, कधी शांतता. सुरुवातीला नवरीने हे नव्या नात्यातील संकोच म्हणून घेतलं. 4 दिवसांनी ती माहेरी परतली. मनात प्रश्नांची गर्दी होती, पण उत्तरं नव्हती. काहीच दिवसांनी पतीने तिला नोएडा येथे घेऊन गेला. मोठ्या काकांच्या फ्लॅटमध्ये दोघे एकत्र राहू लागले. आता तरी सर्व काही सुरळीत होईल अशी तिची अपेक्षा होती, पण महिनाभर एकत्र राहूनही परिस्थिती तशीच राहिली, असा तिचा दावा आहे. कोणताही शारीरिक जवळीक नाही. प्रत्येक वेळी टाळाटाळ. इथूनच तिच्या मनात संशयाचं बी पेरलं गेलं. हळूहळू तिला वाटू लागलं की काहीतरी गंभीर लपवलं जात आहे. तिच्या मते तिला जाणवू लागलं की पती शारीरिकदृष्ट्या सक्षम नाही. तिने हा विषय सासरे आणि त्यांच्या मोठ्या भावासमोर मांडला. मात्र तिच्या आरोपानुसार तिला उलट समजावलं गेलं. पत्नी म्हणून साथ दे, उपचार करू, आम्ही खर्च करू, असं सांगण्यात आलं. पण तिचा आरोप इथेच थांबत नाही. जर ही बाब बाहेर सांगितली तर बदनामी करू, अशी धमकी देण्यात आल्याचाही तिचा दावा आहे. इतकंच नाही तर उपचारांसाठी 5 लाख रुपये आणण्याची मागणी केल्याचाही आरोप तिने केला आहे. या सगळ्यानंतर तिच्या मनात एकच भावना निर्माण झाली, आपली फसवणूक झाली आहे. पतीची खरी स्थिती लपून लग्न लावण्यात आलं असं तिला वाटू लागलं. लग्नावर केलेला 38 लाखांचा खर्च, समाजातील प्रतिष्ठा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिचं वैवाहिक आयुष्य, सगळं अधांतरी अखेर ती वडिलांच्या घरी परतली. यानंतर तिने पती, सासरे आणि मोठ्या काकांविरोधात तक्रार दाखल केली. रावतपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. प्रभारी अधिकारी कमलेश राय यांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारीवरून संबंधितांवर कारवाई सुरू असून तपासासाठी एक टीम हमीरपूरला पाठवली जाणार आहे. पोलीस दोन्ही बाजूंची चौकशी करत आहेत. मुलीच्या कुटुंबाचा आरोप आहे की मुलाची खरी शारीरिक स्थिती जाणून बुजून लपविण्यात आली. केवळ प्रश्नांचा प्रश्न नाही तर त्यांच्या मुलीचं आयुष्य पणाला लावण्यात आलं. मात्र समाजातील बदनामीच्या भीतीने ते उघडपणे पुढे येण्यास कचरतात. दुसरीकडे प्रकरण संवेदनशील असल्याने पोलीस तपास पूर्ण होईपर्यंत अधिकृत निष्कर्ष देण्यास टाळाटाळ करत आहेत. आज या घटनेत अनेक प्रश्न उभे राहतात. लग्नासारख्या पवित्र नात्यात जर महत्त्वाची माहिती लपवली गेली तर तो विश्वासघात ठरत नाही का? सामाजिक प्रतिष्ठा आणि दिखावा यासाठी एखाद्या मुलीचं आयुष्य धोक्यात घालणं योग्य आहे का? आणि दुसरीकडे आरोप कितपत खरे आहेत हे तपासानंतरच स्पष्ट होईल.